नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडिया दॅट इज भारत या ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. नुकतेच राज्यसेवा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यानुसार आज एक आयोगाचं प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. तो संदर्भ असा की कृषीच्या जागा वाढवण्यासाठी राज्यभर पूर्ण मागणी चालू आहे. मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री असू द्या किंवा मग कृषी मंत्री असू द्या किंवा मग आयोगाचे अध्यक्ष सचिव असू द्या, या सर्वपर्यंत किंवा लोकप्रतिनिधी असू द्या, वेगवेगळ्या माध्यमातून कृषी सेवाचा अभ्यास करणारे विद्यार्थी वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात देण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचं कारण पण असंच आहे, कारण की 2000 जशी माहिती भेटली त्यानुसार 2021 मध्ये जागा भरल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर कदाचित ह्या जागा भरल्या गेल्या नाही किंवा आणखी काही त्यामध्ये भरणं किंवा ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तर विषय असा येतोय की ह्या विद्यार्थ्यांचं, बरेचसे विद्यार्थ्यांचं कृषीचा अभ्यास करणारे असेल, यामध्ये त्यांचा वयाचा प्रश्न आहे किंवा मग त्यांचा मानसिकता आहे, त्यानंतर त्यांचा खर्चचा भाग आहे. या सर्व गोष्टीचं त्यांनी तयारी करून किंवा ही मानसिकता, समजा उदाहरणामध्ये एखादा विद्यार्थी फक्त कृषीचाच अभ्यास करतो आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून घरी काही परिस्थिती ठीक नसेल, पूर्ण घरच्यांची आशाच ही जर असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला डावलता पण येणार नाही. दुसरा मुद्दा असा येतोय की कृषीची जाहिरात आत्ताच कसं काय, किंवा जे राज्यसेवेचा प्रॉपर अभ्यास करणारे विद्यार्थी, राज्यसेवा आणि कृषी हे दोन गट न पडता समजा 258 जागा, त्या 258 जागापैकी गट अ आणि ब चे कृषीचे विद्यार्थी अभ्यास करणारे ऑलरेडी त्या ठिकाणी वर्ग होतील. राहिलेल्या जागा जनरल, जे सामान्य राज्यसेवेचा अभ्यास करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी ह्या जागा उपलब्ध होतील. तर यासाठी शासनाने, प्रशासनाने, एमपीएससी आयोगाने सकारात्मक भूमिका घेऊन या जागा ऍड करायला पाहिजे 2024च्या जाहिरातीमध्ये. आणि समजा एखाद्या महिन्याचा प्रश्न झाला, समजा परीक्षा एखादी महिना पुढे जरी गेली तरी यामध्ये नुकसान होणार नाही. जे विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना थोडंसं आणखी रिव्हिजन म्हणा किंवा पीवायटी करण्यासाठी थोडासा चान्स भेटेल. आणि जे विद्यार्थी कृषीचाच अभ्यास करणार आहेत त्यांचं वय किंवा मग समजा त्यांचा एक्स्ट्रा एफर्ट्स जे आहेत ते एक्स्ट्रा एफर्ट्स पेक्षा त्यांना पुढे भविष्यामध्ये हा वेळेचा सदुपयोग करता येईल. दुसरा प्रश्न राहिला की आतापर्यंत कंबाईन 2024 ची जाहिरात यायला पाहिजे होती गट ब आणि क ची, आतापर्यंत जाहिरात आली नाही. तर हा पण शासनाने विचार करायला पाहिजे, कारण की फक्त हा मुवाब फक्त राज्यसेवेचा नाही तर ग्रुप बी आणि ग्रुप सी चा अभ्यास करणारा महाराष्ट्रभर खूप मोठा मुवाब आहे. तर यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलून जाहिरात लवकर यायला पाहिजे आणि पुढील विद्यार्थ्यांना नियोजन करता यायला पाहिजे. कारण की इथे राहण्यासाठी साधारणतः एका विद्यार्थ्याला एका महिन्यासाठी किमान 8-10 हजार आणि जे थोडंसं आणखी व्यवस्थित पद्धतीने ज्यांना राहायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च असणार आहे. तर ही बाब शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा मुद्दा आणखी एक खूप महत्वाचा आहे. नुकतीच 2023 ची एमपीएससी ग्रुप सी क्लर्क 7000 जागाची खूप मोठी जाहिरात निघाली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ग्रुप सी ची ही सर्वात मोठी जाहिरात होती. परंतु विषय असा आहे की त्यानंतर मॅट असेल, कोर्ट केस असेल किंवा मग ही काही जी प्रक्रिया लांबत चाललेली आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा खूप मोठा मानसिक त्रास होत आहे. तर यामध्ये शासन, प्रशासन लक्ष घालून जे काही कोर्टामध्ये विषय गेलेले ते लवकरात लवकर कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह होतील, समजा काय कीबोर्डचा प्रॉब्लेम असेल तर काय प्रॉब्लेम होता त्यानुसार योग्य निर्णय घ्यायला पाहिजे किंवा नसेल तर त्यानुसार पण योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. जे विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय त्यांचं नुकसान नाही व्हायला पाहिजे आणि जे विद्यार्थी स्किल टेस्ट देऊन राहिलेले त्या विद्यार्थ्यांचा पण नुकसान नाही व्हायला पाहिजे. तर शासनाने यावेळी विशेष गांभीर्याने लक्ष घेऊन ज्या गोरगरीब पूर्ण महाराष्ट्रामध्ये एमपीएससी करणारा विद्यार्थी हा खूप श्रीमंत गटातला आहे अशी अजिबात बाब नाही. तर हा विद्यार्थी सर्वसामान्य गटातला आहे आणि यासाठी शासनाने हा जो विद्यार्थी वर्ग आहे, जो एमपीएससीचा अभ्यास करणार आहे तो महाराष्ट्र शासनाचा स्टील फ्रेम आहे. आणि हा विद्यार्थी जर चांगल्या पद्धतीनं प्रशासनामध्ये, चांगल्या मानसिकतेने प्रशासनामध्ये आला तर चांगलंच आहे. उत्तम प्रशासन करण्याची त्याला संधी भेटेल आणि यामुळे शासन पण गतिमान होण्यासाठी खूप मोठी भूमिका या विद्यार्थी वर्गातून किंवा ह्या भरती प्रक्रियेतून असेल. आणि दुसरं आपण म्हणतो कृषीचे राज्य येऊ दे, खूप गरजेचं आहे. परत एकदा माझ्या जे काही माहिती भेटते त्यानुसार सांगतोय, कृषीच्या जागा जर ऍड झाल्या तर जनरल जे सामान्य राज्यसेवेचा अभ्यास करणारा वर्ग आहे त्यांचं नुकसान होणार नाही. माझ्या मित्रांनी मैत्रिणी तुम्हाला फक्त एवढे सांगायचं, जर तुम्ही राज्यसेवेचा सामान्य जनरल राज्यसेवेचा अभ्यास करत असाल, फक्त 1-2 महिन्याचा प्रश्न किंवा तुमचे 1-2 महिने परीक्षा पुढे जाईल, यापेक्षा जास्त काही होणार नाही. परंतु जे विद्यार्थी 2021 पासून जाहिरातच नाही, त्या जाहिरातीसाठी जागा अवेलेबल असताना त्यांना आपल्या भरतीमध्ये संधी न देणं किंवा त्यांच्यासाठी प्रयत्न नाही करणं हे पण चुकीचा विषय असणार आहे. तर सर्वांनी मिळून, सर्वांनी सहकार्य करून शासनाला, प्रशासनाला विनंती करून, अर्ज करून
शासनाला या सर्व गोष्टीची जाणीव करून तसे प्रक्रिया आयोगापर्यंत पोहोचलीच आहे, तरी शासन हस्तक्षेप करेल अशी आपण अपेक्षा करू. आयोग पण हा जो प्रसिद्धी पत्र काढलेला आहे तो सकारात्मक विचार करेल अशीच आपण अपेक्षा आयोगाकडून करू. तुम्ही पण सर्वजण शांततेच्या मार्गाने आंदोलन करताय, खूप चांगली गोष्ट आहे. असंच शांततेच्या मार्गाने तुमचं आंदोलन चालू असेल, हे कोणत्याही गोष्टीला गालबोट न लागता तुम्हीही आंदोलनामध्ये तुमचा जो लोकशाहीचा अधिकार आहे तुम्ही तुमचा आवाज शासनापर्यंत नक्की पोहोचा. तुमच्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, आयोग सकारात्मक निर्णय घेतील आणि एमपीएससीचे पण जे विद्यार्थी आहेत, एमपीएससीचा अभ्यास करणारे, ते पण तुमच्या सकारात्मक भूमिकेचा स्वागत करून तुम्हाला सहकार्य करतील आणि या पद्धतीने सबका साथ सबका विकास या नुसार आपण शासन मदत करेल असा आणखी एक बाब प्रकर्षाने जाणवत आहे, जे की म्हणजे एमपीएससीचे बरेचसे निकाल रखडलेले आहेत अशी माहिती भेटत आहे. तर हे जर निकाल लागले आणि किंवा जाहीर झाले तर बराचसा मुवाब जो आहे तो शिफ्ट होणार आहे, तो प्रशासनामध्ये जाणार आहे आणि बाकीच्या जो दुसरा मुवाब आहे त्यांना ती जागा भेटणार आहे. उदाहरणामध्ये 7,000चा खूप मोठा लॉट आहे, तो जर निकाल लागला किंवा ती जी काही कोर्टाची प्रक्रिया आहे त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर निकाल जाहीर झाले तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉईनिंग भेटणार आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी भेटणार आहे. तर ह्या सर्व गोष्टीचं राज्यसेवेच्या एक्झाम असतील किंवा मग कृषीच्या जागा असतील, कंबाईन 2024 ची जाहिरात असेल, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, किंवा मग लिपिक टंकलेखनाचा निकाल असेल, तर ह्या सर्व गोष्टीवर शासन प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल व पूर्ण बाजू विद्यार्थ्यांच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांना प्रशासनामध्ये येण्याची संधी देईल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.